स्वामींभोवती एवढी जळमट कशी आली? आपण ही जळमट काढायला हवीत. चला. चला. बापरे, बाळप्पा भाऊ पुन्हा जळमट आली आहेत. याचा अर्थ काय असेल हो? यामध्ये नक्कीच काहीतरी स्वामींचा संकेत आहे. आपण त्यांच्या ध्यानामध्ये अडथळा आणायला नको. आपण इथेच थांबून वाट पाहूया. काय सांगितलं होतं निळकंठ? त्या खेटराजवळ जायचं नाही बोललो होतो. त्या मंदिराजवळ जायचं नाही सांगितलं होतं तुला, तरी सुद्धा तिथे गेलास. पण बाबा, तिथे जळमट झालीये, ती काढायला हवी ना. आपण आपलं घर कसं स्वच्छ ठेवतो तसं हे मंदिर नाही का? मग मंदिरही स्वच्छ ठेवायला पाहिजे ना आपण. त्या चरण पादुकाही स्वच्छ करायला पाहिजे. त्या मंदिराशी आणि खेटराशी आपला काही संबंध नाहीये. त्यामुळे लक्षात ठेवायचं, पुन्हा त्या मंदिराजवळ जायचं नाही, कळलं? आजी बोल ना ग आजी. आजी तुला काय झालं? काही होणार नाहीये. बोल ना ग आजी. आजी उठ ना, बोल ना. सोपाना, आई बोल ना. सोपाना, आई बोल ना, तुला काय सांगायचंय? बोल ना आई. बोल ना आई, मी ऐकतोय. बोल ना आई. माझी शेवटची इच्छा पूर्ण करशील का रे? सांग ना, तुझी शेवटची इच्छा काय? मी पूर्ण करेन. मला स्वामींच्या चरण पादुकांची पूजा करायची आहे.